ताई काय प्रतिक्रिया? आज एक महत्त्वाचा क्षण आपण पाहतोय. आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी. कारण महाराष्ट्राची जनता ह्याच गोष्टीसाठी वाट बघत होती की तेव्हाही बाळासाहेबांची तीच इच्छा होती आणि त्या बाळासाहेबांच्या इच्छेप्रमाणे आज होत आहे. तुमच्या आरोप होत आहेत, भावनिक खेळ खेळताय तुम्ही केवळ वरदू. नाही रे, आरोप तर करणार आहे, यांच्या सरकल्या ना, खालच्या जमिनी सरकल्या, आरोप तर होणार. आणि आमच्यावर कधी नाही आरोप करत आहेत, कायम आरोप करतायत. एवढ्या वर्षानंतर एक दोन्ही भाऊ आज एकत्र येत आहेत. आज काय पत्र झालं, काय झालं, काय प्रॉब्लेम, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्हाला असायला हवा, तुम्हाला काय? त्यामुळे नो प्रॉब्लेम. काय मुद्दे असणार आहेत या निवडणुकीच्या निमित्त? करून दाखवलंय ना, जे आम्ही केलंय ते अभिमानाने सांगणार आहोत. ते म्हणतायत काय केलं तुम्ही, तुम्हाला हेच होतं ना, तुम्ही काय करताय ते दुनियेला आत्ता दिसतंय. काय केलं, काय सत्तेत आहात म्हणून काही बोलाल. जागा वाटपाचं कुठपर्यंत आलेलं आहे सगळं झालेलं आहे. आणि बाकीचे जे पक्ष आहेत ते कुठेतरी नाराज दिसत आहेत तुमच्या बाबतीत. अजूनही आमच्या बाबत चर्चा होत नाहीये. दोन भाऊ एकत्र येत आहेत. हो, असं नसतं हो. लग्नाच्या वेळेला हे निवडणूक म्हणजे लगीन घाई असते. कधीतरी कोण नाराज होणार, कोण खुश होणार. ओके, किशोरीताई आम्हाला रणांगणात दिसता येणार. किशोरी 100% कुठून माझ्याच वॉर्डमधून. किती अपेक्षा आहे तुम्हाला या महानगरपालिकेला? काय जागांची किती अपेक्षा आहे? दोन्ही भाऊ मिळून किती जागा निवडून आणतील? आम्ही 130च्या वर जाऊ. 130च्या वर. हा, भाजप तर असं म्हणत आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही फायदा होणार नाही. काही हो, कारण त्यांनी मशीन सेट केल्या असतील, पैशांची मोठी बांधणी केली असेल, जनतेला आम्ही विकतच घेऊ ही त्यांना कॉन्फिडन्स असेल म्हणून एवढं बोलत असतील. तुम्ही कसं उत्तर देणार त्यांना जर मशीन सेट आम्ही आमच्या कामातून आणि आमच्या जनतेच्या विश्वासावर, मशीन सेट असेल? असं नाही म्हणत आहे. त्यांना जो आत्मविश्वास आहे तो त्याच्यामुळे आहे का हे मी म्हणते. आपण पाहतोय कुठेतरी मशीन सेट केले असतील आणि त्यामुळं ते त्या आधारावर दावे करत असतील. मात्र 130च्या वर आम्ही जाणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अनिल सनगरे, संदेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.